आहो हे घ्या. बघ ना किती चांगलं जेवण आहे, खराब थोडी झालंय. वरा काही जेवायला भेटन का? 3 दिवस झाले उपाशी. आपल्याकडे पैसे नाही. मी बाजारातून आणून खाल्लं असतं. काहीतरी खायला द्या, मला भूक सहन होत नाही. वाटलं तर तुमचं काही काम करते. कल्पना ऐक ना, हे जेवण त्याला नेऊन दे बरं. आहो आपल्याकडचं एवढं जेवण आहे आणि त्यांना दिलं तर तुम्ही काय खाणार? मी मित्राला पैसे मागतो, त्याने जर पैसे दिले तर मग तू काय कर, आपल्याला चांगलं जेवण बनव. अगोदर हे जेवण त्याला दे. दरवाजावर जर कोणी आलं ना तर त्यांना उपाशी नसते पाठी. जर तुमच्या मित्रांना पैसे नाही दिले तर? काही ना काही ते डोकं लावतो मी. जाय, आपण हे जेवण खाल्लंच नाही. जाय दी. तुम्ही तर माझं कधी ऐकणारच नाही. आजी हे घ्या तुम्हाला जेवण, तुम्ही जेवा. हे घ्या आजी. खरंच तुमचे लई उपकार झालेत. त्यांना जेवण तर चांगलं खाऊ घातलं ना. त्यांना तर खाऊ घातलं, आता तुम्ही काय खाणार? कल्पना, कोणी जर दरवाजाला आलं ना तर त्याला उपाशी पुढे नसते पाठी. ते तर मला तुम्ही कधी नका सांगू. आहो हे दादा कशाला आले असते? खाऊ ना, बघ बरं जाऊन काय आहे तर. काय दादा? ते समोरच्या घरामध्ये कार्यक्रम आहे ना, तर त्या तिथून तुम्हाला जेवण पाठवते. ते साहेब म्हणले जेवढे आपल्या गल्लीमध्ये कामावाले आहेत ना त्यांना 1 हप्ताभर जेवण द्यायचंय. तर ते त्या साहेबांनी तुमच्यासाठी जेवण पाठवले. आणि हा मॅडम, ते साहेब म्हणले आमची 8 दिवस कार्यक्रम आहे, तर तुम्हाला त्यांच्या इथून जेवण राहील. तुम्हाला 8 दिवस स्वयंपाक करायची काही गरज नाही. थँक्यू भैया, धन्यवाद. बघ, मी तुला काय म्हणलं होतं, वरचं सगळं बघतो. आपण जर मदत केली ना तर वरचा सुद्धा आपली मदत करतो. त्याच्यामुळं आपल्या घरी जर कोणी आलं ना त्याला उपाशी ठेवायचं नाही, आपण त्याला जेवायला द्यायचं. हे तर आपलं काम आहे. मी ताट घेऊन येते. चल जेवण काढ, सोबतच जेवू आपण. बघ, तुझी आवडतीची मिठाई सुद्धा आहे. बघ, आपण जर दुसऱ्याची मदत केली ना तर आपल्यासोबत चांगलंच होतं. त्याच्यामुळं आपण दुसऱ्याची मदत करायची आणि दया करायची. आपण असं कधीच नाही समजायचं आपल्याकडे पैसे नाही, आपण दुसऱ्याची मदत करतोय. हे आपलं काम आहे. आणि हा खरंच तुम्ही खरं बोलायला लागले. आणि हा आपण जर दुसऱ्याची मदत केली ना तर देव आपलं चांगलंच करतो.